नमस्कार. मी डॉक्टर संदीप देवल. गेल्या कित्येक वर्षात आपण रेग्युलरली व्हिडिओज अपडेट आमच्या क्लिनिकमध्ये जे बऱ्या होणाऱ्या केसेस आहेत किंवा ओव्हरऑल अनेक क्रॉनिक आजारांवर जे काही आपण उपचार करतो त्याचं एक्सप्लेनेशन आम्ही कन्सिस्टंटली अपडेट करत असतो आपल्यासाठी. सध्या मी बऱ्यापैकी संधिवाताचे जे अनेक पेशंट्स आहेत तर त्यांच्या माहितीसाठी हे माहितीपर व्हिडिओ सगळ्यांना देत आहोत आणि देत असतो कायमच. तर या सीरीजमधली आणखी एक केस अशी आपल्याशी एक्सप्लेन करतो, की एक पेशंट ज्यांचं वय 58 इयर्स आहे आणि त्यांना एक 5 वर्षापासून प्रचंड संधिवात, त्यानंतर सांधे दुखणं, सकाळी उठताना भयंकर त्रास होणं, सांधे आखडणं, मनगट दुखणं, बोटं दुखणं, घोट्याला सूज येणं, गुडघ्याला सूज येणं आणि चालता सुद्धा न येणं, आपल्या कामाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी पूर्णपणे रिस्ट्रिक्टेड व्हायला लागल्या. त्यांनी अनेक ठिकाणी अनेक पॅथीमध्ये उपचार घेऊन बघितले. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना तेवढं यश मिळालं नाही आणि लास्टली शी वॉज व्हेरी फ्रायटन्ड, घाबरल्या, की आता आपण ह्यातनं काही बाहेर येणार नाही असं. मग जेव्हा त्या आमच्या क्लिनिकमध्ये अप्रोच झाल्या तेव्हा मी त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतली. तर त्यांना 7 वर्षापूर्वी चिकनगुनिया झाला होता. आता आपल्या सगळ्यांना माहीतच असेल, की चिकनगुनियाच्या 96% केसेसमध्ये चिकनगुनियाचा रिपोर्ट कधीही पॉझिटिव्ह येत नाही. त्यामुळे चिकनगुनिया किंवा चिकनगुनिया सारखा दुसरा व्हायरस हे काम करत असतो. अचानक थंडी वाजून येऊन जर सांधे आखडलं तर त्याला आपण चिकनगुनिया किंवा व्हायरल आर्थरालजी असं म्हणतो. या पेशंटमध्ये ह्याच सगळ्या कंप्लेंट्स होत्या. नेहमीप्रमाणे मी त्यांना सजेशन दिलं, की बेटर आपण एक काम करू, की आपण आपल्या सगळ्या टेस्ट करून घेऊ, की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या संधिवात आहेत, 35 प्रकारचे संधिवात आहेत. तर ह्या संधिवाताच्या मधला कुठला पॉझिटिव्ह संधिवात म्हणजे चिकनगुनिया हा सुद्धा असा एक्सपिरियन्स आहे, की बरेच वेळा लाईफमध्ये पूर्णपणे रक्तातनं जात नाही. चिकनगुनियाचं जे विष किंवा पॉयझन असतं हे 5% रक्तात राहू शकतं आणि ते कधीही नंतर 100% होऊन पेशंटला 15-20 दिवसात जोरदार अटॅक येतो. किंवा चिकनगुनियातनं सुद्धा पेशंटला संधिवात होतो आणि नॉट नेसेसरी की संधिवाताच्या ॲक्चुअली जो संधिवात रेग्युलर लोकांना होतो त्यातली म्हणजे आर-ए टेस्ट किंवा ए-एन-ए टेस्ट त्यातली कुठली पॉझिटिव्ह यायला पाहिजे असं अजिबात नाही. या पेशंटमध्ये असंच घडलंय, की 7 वर्षापूर्वी संधिवात होता. ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तो कव्हर झाला नाही. चिकनगुनिया होता तो कव्हर झाला नाही आणि हळू त्या पेशंटला आता संधिवात झाला. आम्ही केलेल्या सगळ्या टेस्टमध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थरायटिस पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळं ट्रीटमेंट देताना मग आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो.